जय सियाराम मंडळी, मी अनुजा मोरे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण सारे एकत्र आलो आहोत एका दिव्य यात्रेच्या, एका भक्तिमय प्रवासाच्या निमित्ताने, जी आहे वसुंधरा पायी दिंडी 2025। आज आपण 6 ऑक्टोबर 2025 रोजी उपपीठ पश्चिम महाराष्ट्र येथून भक्तीचा वसुंधरेचा संदेश घेऊन निघालेल्या दिंडीमध्ये एकत्र आलो आहोत, जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार वनराईच्या साक्षीने। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 हा आहे दिंडीचा सलग 9वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवशीचे पहिले सत्र। चला तर मग मंडळी, आपल्या पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या नामस्मरणात न्हावून जाऊया, भक्तीच्या गजरात सामील होऊया आणि या पायी दिंडीच्या माध्यमातून आपल्या पर्यावरणासाठी, आपल्या भविष्यासाठी, निसर्गाच्या सुरक्षतेसाठी मंगलमय सुरुवात करूया। पहाटेची वेळ म्हणजे शुद्धता, शांतता आणि अध्यात्माने भरलेला क्षण। निसर्गाच्या सौंदर्याचे दर्शन आत्म्याला आध्यात्मिक समाधान देते। सकाळच्या काकड आरतीने दिवसाची मंगलमय सुरुवात ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक सुंदर देणगी आहे। काकड आरतीच्या गजरात आपण जेव्हा डोळे मिटून भगवंताचे स्मरण करतो, तेव्हा आपल्या मनातील सर्व नकारात्मक गोष्टी नाहीशा होतात आणि जीवनात नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवी उमेद संचारते। आरतीच्या दिव्यांच्या प्रकाशात जणू संपूर्ण वातावरण पवित्र होते। अशा आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणात काकड आरती संपन्न झाली। आपल्या भारतीय संस्कृतीत षोडशोपचार पूजनाला विशेष महत्त्व आहे। ही केवळ पूजा नाही, तर भक्तिभावाने केलेली गुरुसेवा आहे। षोडशोपचार पूजन म्हणजे 16 प्रकारच्या उपचारांद्वारे भगवंताचे पूजन केले जाते। या माध्यमातून आपण आपली भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञता परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो। अशा मंगलमय वातावरणात रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पूजन संपन्न करण्यात आले। यानंतर धुपाचा सुगंध आणि भक्तांच्या हृदयातील श्रद्धा या दोन्ही संगमाच्या वातावरणात धुपारती संपन्न करण्यात आली। सर्व यात्रिकांनी चहाचा आस्वाद घेऊन नवी ऊर्जा मिळवली व आता सुंदर अशा सजवलेल्या रथात पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले। मंगलमय वातावरणात व जयघोषात वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले। अगदी वृक्षांप्रमाणेच न थकता एका नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने मुखात गुरुनाम व मनात गुरूंना भेटण्याची उत्कंठा घेऊन, तसेच आपला पोशाख
व हातातील रंगीबेरंगी ध्वज अशा अनेक माध्यमातून वसुंधरेच्या संरक्षणाप्रती संदेश घेऊन हे सर्व यात्रिकी उपपीठ पश्चिम महाराष्ट्र येथून श्री क्षेत्र नाणीसधामकडे वाटचाल करत आहेत. कोणतेही अनुशासन नाही, तरीही शिस्तबद्ध रांगांमधून पुढे सरसवणारी ही दिंडी म्हणजे एक भक्ती आणि एकतेचे दर्शन घडत आहे. वसुंधरा म्हणजे आपली माता, जिच्याशिवाय श्वास घेणेही अशक्य आहे. परंतु आजचं वाढतं प्रदूषण, वृक्षतोड आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वसुंधरा आपल्या मानवजातीला, प्राण्यांना, वनस्पतींना, नद्या, सागरांना धारण करते आणि म्हणूनच वसुंधरेचे संरक्षण करणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणूनच एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाद्वारे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून रामानंद संप्रदायाने हे पाऊल पुढे सरसावले आहे. गुरुनामाच्या गजरात वाटचाल करत दिंडी आता ज्योतिबा मंगल कार्यालय, मल्हारपेठ, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे पोहोचली आहे. रथाजवळ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचार पद्धतीने पूजन होत आहे. या ठिकाणी यात्रिकी व भाविक भक्तांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. आजच्या या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत सौ उज्ज्वला बाळासाहेब सनस. त्यांनी केलेल्या या सेवेसाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन.
या दिंडीचे आयोजन अगदी काटेकोरपणे केले आहे. यात्रिकांसाठी वैद्यकीय सेवा तसेच शुद्ध पाण्याची सोय उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सर्वांच्या आरोग्यासाठी स्वच्छतेवर भर देत पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नाही तर रोजच्या दैनंदिनीमध्ये दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी मोफत शिक्षण, राष्ट्रीय महामार्गांवर अपघातग्रस्तांना तत्काळ मदतीसाठी 24 तास 53 मोफत रुग्णवाहिका सेवा, व्यसनमुक्ती, पूरग्रस्तांना मदत, 1 लाखाहून अधिक रक्त संकलन व पर्यावरण जनजागृतीसाठी वसुंधरा पायी दिंडी अशा अनेक उपक्रमांद्वारे लोकांना मदत केली जाते. पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या या संकल्पनेमुळे लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. या विविध उपक्रमांद्वारे समाजात एकता आणि समरसता साधली जात आहे. उत्साहाचा ओघ, भक्तीचा रंग आणि पर्यावरण संरक्षणाप्रतीचा संदेश देत दिंडी आता साक्षी हॉल आडूल, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे पोहोचली आहे. पाटणकरांकडून अगदी उत्साहात दिंडीचे स्वागत करण्यात आले आहे. वेदमंत्रांच्या गजरात परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अगदी भावभक्तीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. नाथ महंता तुझी योगी राया.
तुझी योगी राया। यानंतर अगदी भक्तिभावाने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। आजच्या या दुपारच्या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्री संजीव अर्जुन थासले। अन्नदान हे धर्माचे श्रेष्ठ रूप मानले जाते। अन्नदानामुळे समाजात एकता आणि आपुलकी वाढते। अन्नदाता सदा विजयी भवेत या उक्तीप्रमाणे अन्नदाता नेहमी विजयी व आनंदी राहो ही पूज्यपाद जगद्गुरु श्रींच्या चरणी प्रार्थना। जय सियाराम मंडळी, अगदी भक्तिमय वातावरणात वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या पहिल्या सत्रातील श्रद्धामय प्रवास अनुभवला। अशाच नव्या उत्साहात भेटू दुसऱ्या सत्रात। जय सियाराम। नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया।